रत्नागिरी नगर परिषदेत सध्या येऊ घातलेल्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरीच्या नगर अध्यक्षांसह सगळेच नगरसेवक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत। शहराचा विकास हा फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे खुंटल्याचा आरोप केलाय रत्नागिरीचे भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी। कुठचंही जरी सभा चालली तरी सुद्धा पुढची कुठचीही कामं होणार नाहीत आणि अशा तऱ्हेने शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन रत्नागिरी शहराचा जो विकासाचा आम्ही मार्ग अवलंबलेला आहे तो निव्वळ भारतीय जनता पार्टीने मला विरोध करणे ह्या एकाचसाठी त्यांनी ही सभा पुढे ढकललेली आहे। नगराध्यक्षांचे आरोप खोडून काढताना शिवसेना राष्ट्रवादीनं उलट भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। नगराध्यक्षांचं हे म्हणणं राष्ट्रवादी विकासाला खो घालते म्हणजे नगराध्यक्षांचा आरोप म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती आहे। आज नगराध्यक्षांना गेल्या 27-28 महिन्यांमध्ये आम्ही पूर्णतः सहकार्य केलेलं आहे, परंतु ज्या ज्या ठरावांना आम्ही मंजुरी दिली त्यातला एकाही ठरावाची आत्तापर्यंत कृती झालेली नाही। शिवसेनेमुळे शहराचा विकास रखडतोय असं जर ते म्हणत असतील तर शहराचा विकास कोणत्यामुळे रखडलाय हे जनतेला सांगण्याची आम्हाला गरज नाही, कारण जनतेला माहीत आहे हे सर्वशी अधिकार हे महेंद्र मयेकर नगराध्यक्षांकडे आहेत। त्यामुळे सर्वशी जी कामं सगळी थांबलेत सगळ्या गोष्टीची ती निव्वळ महेंद्र मयेकरांमुळे थांबलेली। रत्नागिरी शहरातली अनेक विकास कामं आजही खोळंबलेली आहेत, त्यामुळे नागरिकही नगर परिषदेच्या कारभारावर चांगलेच नाराज आहेत। विरोधाला विरोध करणं एवढ्या पलीकडे सत्ताधारी विरोधकांमध्ये एकमेकांमध्ये कुरघोडी चालू आहे। निवडणुका लक्षात घेऊन आता काही लोकांना शहराच्या विकासाच्या काही कल्पना सुचत आहेत, पण मला असं म्हणायचं आहे की गेले 5 वर्षात रत्नागिरीकरांना पाणी, स्वच्छता, गटार योजना किंवा अन्य ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचं काम करण्यामध्ये दोन्ही सत्तारूढ आणि विरोधक दोघेही अपयशी ठरलेले आहेत। रत्नागिरी नगर परिषदेत गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच शिवसेना भाजपचं पटत नाहीये। आता तर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांची उणीधुणी काढण्यातच धन्यता मानतायत, त्यात दुर्लक्ष होतंय ते जनतेच्या प्रश्नांकडे। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।